137 तर शिंदेची शिवसेना 90 जागांवर लढणार. महायुतीच्या घटक पक्षांचाही यामध्ये समावेश. आणि नुसतं नरेश मिस्त्रीचा मुलगा नाही तर एक शिवसैनिक म्हणून मी खरं त्याचं अभिनंदन करतो. पण त्या तुमच्या मुलाच्या तिकिटाकरता तुम्ही शिंदे साहेबांना काही प्रयत्न केले होते किंवा कशा रीतीने? नाही बघा, आशुतोष मस्के हा प्रभागामध्ये माझ्यानंतर तो माझा बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे. त्याचाही जन्म त्या ठिकाणी झाला. झोपडपट्टी भाग आहे. आणि मी काम करत असताना ज्यावेळी मी बिझी झालो महापौर झाल्यानंतर, मला पक्षाच्या कामानिमित्त महाराष्ट्रात शिंदेसाहेबांनी भूमिका घेतल्यानंतर वेगवेगळ्या पक्षाच्या कामानिमित्त जावं लागत होतं. मी खासदार झालो आणि त्या विभागामध्ये मला वेळ देणं थोडंसं कठीण जात होतं. आणि लोकांची सेवा करणं, लोकांना उपयोगी पडणं, त्याला मी सांगितलेलं झोपडपट्टीतली आपले सर्व नागरिक आहेत, तुझ्या बापाला आज जो काही साहेब बनवला आहे त्यामध्ये त्या माझ्या झोपडपट्टी भागातील माझ्या लेप्रसी पेशंटच्या, लेप्रसी वस्ती आहे, ह्या लोकांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे यांना उपयोगी पडणं हे तुझं काम आहे. आणि त्याकरता तो त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये भाग घेत होता. लोकांनी माझ्यानंतर, मी खासदार झाल्यानंतर त्याला सगळ्यांनी बोलून तू नगरसेवकाची निवडणूक लढ. आणि मी तर म्हणतो हा एकमेव विभाग असेल की शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, असे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन त्याचं नाव सुचवलं होतं. त्याने इंटरव्ह्यूमध्ये मला नाही तर आमच्या विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, यांना तुम्ही पद द्या. परंतु काही पक्षाच्या अडचणी असतात आणि त्यावेळी एक सच्च्या शिवसैनिकाचं काम करावं लागतं. दुःख व्यक्त होतं, नागरिकांचं दुःख होतं. त्यांना मी समजवलेलं आहे की आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांचा जो काही प्रेस्टिज आहे आणि शिवसेना यापेक्षा माझ्या घरातील व्यक्ती ही नगरसेवक व्हायला पाहिजे, आणखी काय व्हायला पाहिजे याला महत्त्व नसून शिंदे साहेबांची जी काय अडचण असेल किंवा शिंदे साहेबांचा जो काही प्रॉब्लेम असेल किंवा शिंदे साहेबांच्या मनात दुसऱ्या कोणाला द्यायचा असेल त्या मनाविरुद्ध शिवसैनिकांनी भूमिका घेऊ नये हे मी त्यांना समजवलं आणि ते त्यांनी मान्य केलं. आणि मला खरंच अभिमान वाटतो आहे माझ्या मुलाचा की ज्यांनी रात्रंदिवस काम केलं, लोकांसाठी झटला. आणि त्या विभागामध्ये कोणाही आमचे जे काही इतर जे इच्छुक उमेदवार असतील त्यांचा कधी जास्त संपर्क नसताना त्याचा संपर्क होता. परंतु त्यांनी एक मोठ्या दिलाने आणि आमच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे इतर उमेदवार स्वीकारले. त्यामुळे मला माझ्या मुलाचा अभिमान आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांचा पण अभिमान आहे. कार्यकर्ते नाही नाही नाही, मी नरेश मस्के देवा मला पाव तुला बिस्किट ही अशी जी म्हण आहे यातला नरेश मस्के नाही आहे की मी फॉर्म भरत नाही, माझा मुलगा फॉर्म भरत नाही म्हणून मला स्वीकृत द्या, मला हे द्या, मला ते द्या. शिवसेनेने आम्हाला नाव दिलं, प्रसिद्धी दिली. एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, मी खासदार झालो. यापेक्षा मला आणखी काही मोठ्या अपेक्षा नाही आहेत. आणि माझा मुलगासुद्धा कार्यकर्त्यांची इज्जत करणार आहे आणि आम्ही कुटुंबाचा फायदा बघणारी आम्ही मंडळी नाही आहोत. दिघे साहेबांच्या तालमीतून तयार झालेली आम्ही सर्वजण आहोत. नोव्हेंबरमध्ये आपण वेगळं लढतोय म्हणून मात्र यांनी थेट गणेश नाईकांना आव्हान मारलेलं आहे की गणेश नाईकांनी राष्ट्रवादीची वाट लावली, भाजपची वाट लावली, सगळ्या पक्षाची वाट लावली, नवी मुंबईची वाट लावली. 111 जागा निवडून येऊन दाखवा, मला चॅलेंज आहे. अंदर त्यांना जे एबी फॉर्म त्याच्यात साईनच नव्हती. ते बघा, त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे यावरती आम्ही कशा करता प्रतिक्रिया देऊ? इंटरनल काही आपण संपर्कात नाही, आम्हाला कोणाची घेऊन आपण नाही, आम्ही कधीही कोणाच्या अशा पद्धती घरगुती भांडणात लक्ष देत नाही. आम्ही आमची लढाई आम्ही लढतो. दुसरं, ठाण्यामध्ये काय सांगाल? तुमची युती झालेली आहे, एबी फॉर्म वाटप झालेलं आहे. तुमच्या समोर ज्यांचं आव्हान आहे त्यामध्ये महाविकास आघाडी आहे, तर त्यांच्या आव्हानाबद्दल किती वाटतं? त्यांचं आव्हान किती मोठं वाटतं? मी तर ऐकतोय की अजूनही उमेदवार शोधतायत, अशी परिस्थिती. त्यामुळे आव्हान नाही आहे. महायुती आहे. 2-3 दिवसात बसून, एकत्र बसून जे काही छोट्या मोठ्या कुरघोरे असतील त्या संपवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, दोघांची पहिल्यांदाच युती झालेली आहे. तुम्हाला आव्हान दिलेलं आहे दोघांनी देखील. एक जण 34 जागांवर आणि एक जण 55 जागांवर लढत आहेत. आपल्या जागा काहीतरी 131 आहेत. त्यामुळे जर 131 जर त्यांना उमेदवार मिळाले नसतील तर शोकांतिका आहे. आणि आव्हान हे 16 तारखेला कळेल की नक्की कोण कुठल्या स्थानावर आहे,
कोणाची काय परिस्थिती आहे ते 16 तारखेला तुम्हाला कळेल. बरं, महापौर महायुतीचा बसणार हे तुम्ही वारंवार म्हणताय, परंतु कोणत्या पक्षाचा बसणार? शिवसेना युतीमध्ये 2 पक्ष, शिवसेना भाजप. महायुतीचाच महापौर या ठिकाणी बसेल. आपण कोणत्या पक्षाचा? महायुती आम्ही केलेली आहे, त्यामुळे महायुती आता आम्ही महायुती म्हणून लढतो. युतीमध्ये असं काय ठरलं काय जास्त जागा त्याचा महापौर? हे बघा, जे काही नवी मुंबई ठाणे एक रुटीन नियम आहेत त्यानुसार या ठिकाणी पुढची महानगरपालिकेतील सत्ता आमची एकत्र येईल आणि त्यामुळे कोणाचा महापौर, कोणाचा उपमहापौर, कोणाचा सभापती हा विषय महत्त्वाचा नाही, तर शिवसेनेची सत्ता येणे महत्त्वाचं आहे. नवी मुंबईमध्ये कशापर्यंत चित्र असणार आहे? गणेश नाईकांनी बरोबर आहे, बरोबर संपवा. थांबता मी. एक प्रश्न साहेब, गणेश नाईकांनी दोन ठिकाणी ज्या ठिकाणी इथे देतील ज्या नाही, ठिकाणी थांब. एक तो विषय फक्त हॅलो, हां काय झालं? अटक साहेब द्या ना पूर्वेशने सांगितलं द्या ना. पूर्वेशने सांगितलं. शेवटचा प्रश्न अक्षय शेवटचा प्रश्न मुंबईमध्ये युती व्हावी याकरता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गणेश नाईक यांची मंत्रालय दरम्यान बैठका देखील काही होत होत्या किंवा कशाची होत्या, तर या पार्श्वभूमीवर देखील युती झालेली नाही. काय काय सीट शेअरिंग मध्ये कुठे झालेलं आहे? हे बघा, नाही युती झाली, नाही युती झाली. कुणाचं चूक, कुणाचं चूक, कुणाचं बरोबर, युती असल्यामुळे तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही. असं आधीपासूनच ठरलेलं होतं की पूर्णच्या पूर्ण 29 महानगरपालिकांमध्ये युती म्हणून आपल्याला लढायचं. पण आता जर आपण चित्र पाहिलं, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मीरा वसई तर या वसई या 3 ते 4 महापालिकांमध्ये युती झाली आहे आणि इव्हन संभाजीनगरला पण युती झाली नाही, नागपूर वगैरे सारखा प्रत्येक युती झाली नाही. असं का नेमकं झालं की काय नेमकं? मला एवढं माहिती आहे की आमच्या महानगरपालिकेत युती झाली, बाकीच्या ठिकाणी का नाही झाली याचे काही उत्तर मला माहिती नाही. मी माहिती घेईल आणि त्यानंतर तुम्हाला सांगेन. बरं, फाटक साहेब, वसई विरारबद्दल काय? नाही, वसई विरारमध्ये युती वसई विरारमधलं आव्हान कसं आहे? किती लढतोय आपण? नाही, आमची वसई विरारमध्ये मव्याची सामना आहे, त्याच्यामुळे आमची युती झालेली आहे आणि आमचे महायुतीमध्ये आम्ही 27 सीट लढतो. तिकडे मोठा भाऊ कोण आहे? महायुतीमध्ये 27 सीट. आम्ही शिवसेना 27 लढतो. हे संपवलं ना आता. सर, जिस तरीके से आज आखिरी दिन है, 3 बजे तक का वक्त है फॉर्म सबमिशन के लिए, पूरे जिस तरीके से सीट शेयर कितने जगह पे शिवसेना लड़ रही है, कितने जगह पे भाजपा लड़ रही है? थाना में शिवसेना 87 सीट्स पे लड़ रही है, भाजपा 40 सीट पे लड़ रही है. नई मुंबई में हम लोग इंडिपेंडेंट 111 सीट पे लड़ रही है. वसई में हम लोग 27 सीट पे लड़ रहे हैं. गठबंधन है हमारा, मीरा भाईंदर में अलग लड़ रहे हैं, कल्याण डोंबिवली यूटी में लड़ रहे हैं, उल्लासनगर अलग लड़ रहे हैं. अरे इलेक्शन है, कार्यकर्ताओं की ये इलेक्शन है. छोटी मोटी नाराज़ी तो होती है, पार्टी के वर्कर है, पार्टी के लिए काम करते हैं. छोटी मोटी नाराज़ी होती है, पार्टी उनको वो नाराज़ी दूर करेगी. आपके पुतले के लिए जिस तरीके से लोग रास्ते पे उतरे थे, आपने खुद उसको मनाने की कोशिश की है, लोगों को घर भेजने का काम किया है. किस तरीके से युवा नेताओं को लोगों की मांग थी कि टिकट मिले? देखो, लोग रास्ते पे उतरे थे, बस्ती पे उतरे थे. जो हमारा वार्ड है, जो जहाँ से मैं चुन के आता था, उस एरिया को प्रतिनिधित्व नहीं दिया गया. कुछ पार्टी की बंधनें हैं, पार्टी का डिसीजन था, लोगों का कहना था कि उस एरिया को जो हम लोगों ने सालों से जीता है उसको प्रतिनिधित्व दे दे. लेकिन कुछ ऐसे रीज़न थे, इसीलिए पार्टी ने वहाँ के एरिया को टिकट नहीं दिया. लोगों का कहना था कि वो एरिया को प्रतिनिधित्व देना चाहिए. उनका बड़ा रोल
ये वार्ड के इलेक्शन में हैं, लेकिन पार्टी के कुछ कमजोरियां थी, पार्टी के कुछ प्रॉब्लम्स थे, इसलिए नहीं दिया। तो लोग उतरे, लेकिन उनको संभालना, उनको समझाना, ये लीडर करके मेरा काम है, वो मैं काम किया। सर अगर देखा जाए तो विरोधी दल में जिस तरीके से घराणेशाही चलती है, कहीं ना कहीं आपने जिस तरीके से अपने पुत्र को समझाने की कोशिश की है कि इसके आगे भी मौके मिलते रहेंगे, तो क्या वो भावनिक हुआ? देखो, मेरा पुत्र राजनीतिक बंदा नहीं है, वो खुद भी सिविल इंजीनियर है। लोगों ने, वहाँ के लोगों ने, सब पदाधिकारियों ने मिलके उसको चुनाव में खड़ा रहने का लिए खड़ा किया था। इसीलिए लोगों का जो गुस्सा था, लोगों को कहना था उस एरिया को प्रतिनिधित्व देना चाहिए, लेकिन पार्टी की कुछ कठिनाइयाँ थी, इसलिए नहीं दे पाए। लोग थोड़े से नाराज थे, उनको समझाना मेरा काम है। और मेरे पुत्र पे मेरा नाज है। इतना लोग साथ होते हुए भी वो खुद शिंदे साहब का डिसीजन उन्होंने मान्य किया। मुझे कुछ चाहिए, मैं पीछे लेता हूँ, फॉर्म भरने का है मुझे, ये डिसीजन उन्होंने नहीं लिया। मैं इतने साल से शिवसेना का काम कर रहा हूँ, मैं खासदार हूँ, और मेरा पुत्र ने जो शिंदे साहब का आदेश माना, उस पर मुझे नाज है। ऐसा पुत्र होना चाहिए, और पार्टी में इसी तरह का काम करने वाले नया पीढ़ी की ज़रूरत है। ये पुत्र ने एक नया संदेश लोगों के लिए दिया है। सर देखा जाए तो जिस तरीके से क्या आने वाले कोई दूसरे पार्टी से लोगों को इनकमिंग कोई बची हुई है अब तक पार्टी में? देखो, इनकमिंग तो आता है, आते हैं लोग, जाते हैं, पार्टी तो बढ़ती जा रही है। चलो चलो चला।